मी सौ रेणुका विद्यासागर पाटंगणकर। मी आज आपल्याला श्री संत जनीजनार्दन चरित्र आणि तत्वज्ञान या चरित्र ग्रंथाचे अभिवाचन रोज थोड्या स्वरूपात आपल्यासमोर मांडणार आहे। या श्री संत जनीजनार्दन या चरित्राचे लेखक आहेत डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर, बीड। या पुस्तकासाठी हरिभक्तपरायण श्री धुंडा महाराज देगलूरकर यांनी प्रस्तावना दिलेली आहे। या पुस्तकाचे प्रकाशन संत कृपा प्रकाशन यांनी केलेले आहे। पुस्तकाची प्रथम आवृत्ती सप्टेंबर 1988 आणि पुनर्मुद्रण जून 1999। प्रकाशक आहेत ना.वी. काकतकर, संत कृपा प्रकाशन, सदाशिवपेठ, पुणे। आता मी आपल्यासमोर हरिभक्तपरायण श्री धुंडा महाराज देगलूरकर यांची प्रस्तावना वाचन करत आहे। वंदन। 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रात नाथपंचकाचे, धर्मरक्षणाची व भक्तिमार्गाच्या प्रसाराची महत्त्वाची कामगिरी पार पडली। त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही येथील समाजाने आपले अस्तित्व व निष्ठा, संस्कृती व सत्व टिकवून ठेवले। संत जीवनाचे हे सहजपणे घडून येणारे सामाजिक परिणाम आहेत। संतांना आपण हे समाजाचे काही विशेष कार्य केले असा कर्तृत्व अभिमान असणे शक्यच नाही। जयाची ये लिले माझी नीती, जियाली दिसे, असे श्री ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या कार्याचे स्वरूप असते। नाथपंचकामध्ये श्री संत जनीजनार्दन यांचे कार्य याच स्वरूपाचे होते। नाथपंचकातील पैठणच्या श्री एकनाथ महाराजांचे कार्य व वाङ्मय हे प्रसिद्ध आहे, पण त्या मानाने इतर चौघांचे चरित्र व वाङ्मय हे लोकांसमोर फारसे आलेच नाही। ते येणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने श्री जनीजनार्दन यांच्या वंशातीलच श्री डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर यांनी श्री संत जनीजनार्दन यांचे हे जे अभ्यासपूर्ण चरित्र प्रसिद्ध केले आहे त्याचे स्वागत केले पाहिजे। बीड येथे पाटंगणावर श्री जनीजनार्दनांची परंपरा व संप्रदाय आजही अखंडितपणे चालू आहे। त्या परंपरेतून हे चरित्र प्रगट होत असल्याने त्याचे आम्हाला विशेष समाधान वाटते। श्री डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर यांनी या चरित्रात चिकित्सा आणि भक्तिभाव यांचा सुंदर समन्वय साधला आहे। त्यामुळे हे चरित्र बोधप्रद आणि रसपूर्ण झाले आहे। त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा। धुंडा महाराज देगलूरकर। तसेच या पुस्तकाला श्री नरेंद्र चपळगावकर यांनीही आपले 2 शब्द मांडलेले आहेत। जनीजनार्दन चरित्र आणि तत्वज्ञान हे श्री विद्यासागर पाटंगणकर यांनी लिहिलेले चरित्र जनीजनार्दनांच्या विषयी सश्रद्ध कुतूहल असणाऱ्यांना अतिशय उपयुक्त आहे। एखाद्या संतांचे चरित्र लिहिणारा लेखक सामान्यतः त्याचा भक्त असतो, त्यामुळे लेखनाची प्रेरणा, श्रद्धा हीच असते। या पुस्तकाचे लेखक हे तर जनीजनार्दन यांचे वंशज सुद्धा आहेत। अशा लेखनातील विधानांना शास्त्रकाट्याची कसोटी लावणे गैर असते। हे लक्षात ठेवूनच या लेखनाकडे पाहिले पाहिजे। श्री विद्यासागर पाटंगणकर यांची भाषा ओघवती व शैली रंजक आणि वेधक आहे। यांच्या कथन कौशल्याने हे चरित्र अतिशय रसाळ झाले। संत चरित्रातले प्रसंग, इतिहास व दंतकथा यांनी मिळून बनतात। वाचकांना त्या खिळून ठेवण्याचे सामर्थ्य डॉक्टर पाटंगणकरांच्या शैलीत निश्चितच आहे। भाषा अलंकृत असली तरी ती बोजड झालेली नाही। जनीजनार्दन हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे संत कवी। त्यांचे हे चरित्र उपलब्ध करून दिल्यानंतर डॉक्टर पाटंगणकरांनी जनीजनार्दनांचे सर्व स्फुट लेखन प्रसिद्ध करावे। एखाद्या संतांच्या घराण्यात अर्वाचीन विद्येने विभूषित झालेला असा लेखक निर्माण व्हावा, याचा फायदा वाचकांना पूर्ण मिळाला पाहिजे। हे चरित्र त्याचा शुभारंभ होय।
श्री नरेंद्र चपळगावकर. तसेच डॉक्टर सुहासिनी इर्लेकर यांनी पण या पुस्तकासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या पण मी आपल्यासमोर मांडत आहे. प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात बीड व चंपावती नगर ह्यास जे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे ते प्राधान्य करून श्री जनीजनार्दन या संतश्रेष्ठांमुळे. जनीजनार्दनांनी आपले अध्यात्मप्रवण जीवन येथे व्यतीत केले त्या पाटंगण नामक संतपीठामुळे. बहमनीकालीन अन्य संत जीवनाप्रमाणेच श्री जनीजनार्दन स्वामींच्या जीवनाचाही आलेख काढता येतो. कोणत्याही संत चरित्राप्रमाणेच श्री जनीजनार्दनांचे चरित्र जेवढे वास्तव तेवढेच अद्भुत आहे. त्यातील वास्तवतेमुळे ते अनुकरणीय ठरते तर अद्भुततेमुळे वंदनीय होते. खरे तर कोणत्याही संतांचे जीवन म्हणजे एक अविरतपणे घेतलेला साक्षेपी असा आत्मशोध असतो. कवित्वाप्रमाणे संतत्व हे अभिजात वाटले तरी संतांचा जीवन प्रवास अधिक खडतर वर्णावरणांचा व खास खळग्यांचा असा असतो. अशाच एखाद्या वर्णाशी संतपण अनपेक्षितपणे त्यास सामोरे येते. संतांच्या जीवनातील हा आत्मसाक्षात्काराचा अद्भुत क्षणच त्यांच्या जीवनातील परिवर्तनाचा क्षण असतो. परिवर्तन पूर्वकालीन संत जीवन अखंड आत्मसंघर्ष रूप असते. संतपद प्राप्तीनंतर आत्मसंघर्षाची धार बोथट होत जाते एवढेच. तथापि पुढे आत्मसंघर्षाची जागा सामाजिक संघर्षाने घेतलेली दिसते. कारण संतांनी स्वीकारलेली जीवनसरणी सामान्य जनांच्या व्यावहारिक जीवनसरणीहून वेगळी आदर्शाची जोपासना करणारी असते. त्यामुळे जगातील प्रत्येक संतांची समकालीन समाजाने अत्यंत कठोर अशी परीक्षा घेतलेली दिसते. ह्या परीक्षेचे स्वरूप कधी तात्विक, कधी धार्मिक तर कधी राजकीय असते. तथापि अनेक डोंगरदऱ्या ओलांडलेल्या नदीला ज्याप्रमाणे सागर जीवनात समर्पित होण्याची अनिवार्य ओढ वाटते, त्याप्रमाणे संत मनालाही जीवनाच्या अंतिम चरणात अनंत तत्वाशी एकरूपता साधण्याची विलक्षण ओढ वाटू लागते. श्री जनीजनार्दन स्वामींच्या चरित्राकडे पाहता संत जीवनाचे हे सारे विशेष, संतत्वाची ही सर्व शुभचिन्हे सर्वत्र विखुरलेली दिसतात. ईश्वरी साक्षात्कारामुळे स्वामींची पावले बीडकडे वळली व तेथेच स्थिरावली. त्यामुळे बीडला संतपीठ होण्याचा सन्मान लाभला. या परिसरातील सामान्य जनजीवन त्यामुळे उजळून निघाले. संत जीवनाचा परिस्पर्श लाभल्याने पुनीत झाले. ह्याच संतपीठाला उत्तर कालात पाचांगण असे खास मराठी वळणाचे नामाभिधान लाभले. आधुनिक काळात पाटांगण ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्राचा आध्यात्मिक जीवनाचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची सर्वाधिक जुनी प्रत उपलब्ध करून देऊन पाटंगणाने उभ्या महाराष्ट्राला कायमचे ऋणी केले आहे. एवढे की जोपर्यंत महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीचे अखंड पारायण चालू आहे तोपर्यंत पाटांगणाचे स्मरण जागरण होणार आहे. अशा या संतपीठाच्या विद्यासागर पाटणकर ह्या वंशजाने स्वामींचा चरित्र ग्रंथ लिहावा ह्यात औचित्य आहे. माझे विद्यार्थी व सध्या सहकारी असलेल्या डॉक्टर पाटांगणकरांनी ह्या ग्रंथ निर्मितीमुळे दुहेरी कार्य साधले आहे. पहिले म्हणजे आपल्या कुलश्रेष्ठांचे त्यांनी ह्या ग्रंथात स्मरण जागते ठेवले आहे, तर दुसरीकडे अर्वाचीन काळात संत निर्मित जीवन दर्शनापासून झपाट्याने दुरावत जाणाऱ्या मराठी समाजापुढे जनीजनार्दन स्वामींचे जीवनचरित्र अत्यंत रसाळपणे उलगडून दाखवले आहे. संत जनीजनार्दन हा डॉक्टर पाटणकरांच्या अखंड चिंतनाचा विषय आहे. या ग्रंथनिर्मितीने ते मराठी साहित्य विश्वात नव्याने प्रवेश करीत आहेत. त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि या पुढील त्यांचा साहित्यिक प्रवास यशस्वी ठरो अशी शुभेच्छा व्यक्त करते. डॉक्टर सुहासिनी इर्लेकर. माझे परमपूज्य पिता व गुरु वेदशास्त्र संपन्न श्री जनार्दन महाराज यांच्या चरणी तुमची केली पूजा ती अंगीकारावी महाराजा. डॉक्टर विद्यासागर पाटणकर यांचे मनोगत देखील मी आपल्यासमोर मांडत आहे. श्री संत जनीजनार्दन यांचे समग्र जीवन म्हणजे मूर्तिमंत आदर्श.
त्यांचे मार्गदर्शक चरित्र या ग्रंथाच्या रूपाने मराठी रसिक वाचकापुढे ठेवताना मला आनंदाचे भरते येत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात एकनाथ पंचकात जनी जनार्दन यांचा संदर्भ आढळला. वाङ्मयाच्या इतिहासातील या त्रुटी अपूर्ण माहितीमुळे मन अस्वस्थ झाले आणि जनी जनांच्या संबंधी सांगोपांग माहिती मिळवावी असे वाटू लागले. जनी जनार्दन हे पाटंगणकर घराण्याचे मूळ पूर्वज म्हणून या कुतूहलामागे परमाधाराची आत्मिक जाणीव होती. मीही त्यांचाच नम्र सेवक. आपल्या घराण्यातील या अलौकिक विभूतीची सेवा आपल्याही हातून घडावी असे वाटले. पाटंगण मठातील अनेक हस्तलिखिते, जनी जनार्दन संबंधींच्या रचना काव्य धोंडाळू लागलो. पाटंगण मठात इतिहासाचार्य श्री विका राजवाडे, समर्थ भक्त श्री शनश्री देव, श्री का प्रियोळकर इत्यादी संशोधक अभ्यासात येऊन गेल्याचेही कळले. डॉक्टर राची ढेरे यांचे प्रसाद मासिकातील लेख वाचनात आले. प्रतिभा मासिकातून श्री न शे पोहणेरकरांनी लिहिलेले अल्पचरित्र वाचनात आले. ॲडव्होकेट नरेंद्र चपळगावकरांनी प्रतिष्ठानमधून काही पदे प्रकाशित केली, ती वाचली आणि डॉक्टर म.रा. जोशी यांच्या ज्ञानेश्वरी संशोधन पाटंगण परंपरा एक अध्ययन हा ग्रंथ वाचनात आला आणि आपणही पाटंगण मठातील ग्रंथ हस्तलिखिते यांची जवळून पाहणी करावी असे वाटू लागले. याच प्रेरणेतून जनी जनार्दन व्यक्ती आणि वाङ्मय हा विषय मी PhD च्या अभ्यासासाठी निवडला. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर युम पठाण, प्रमुख मराठी विभाग, मराठवाडा विद्यापीठ यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली PhD पदवीही संपादिली. डॉक्टरेट संपादन केली. परंतु जनी जनार्दनांकडे आकृष्ट झालेले मन समाधानी झालेले नव्हते. जनी जनार्दनांचे जीवनचरित्र सुलभ सुबोध भाषेत वाचक रसिकापर्यंत अजून आले नव्हते. मनात ही खंत होतीच. जनार्दनांचे आदर्शभूत जीवन, त्यामागील अध्यात्म प्रेरणा, तत्वज्ञान यांनी आपल्या शिष्यांना प्रसंगोपान केलेला उपदेशापोटी प्रकटलेले काव्य, गुरुपरंपरा, त्यांचा अध्यात्म संदेश हे सर्व एकत्रितपणे सलग चरित्र कथनातून यावे असे मनोमन वाटत होते. संत कृपा प्रतिष्ठान पुणे यांची चरित्रमाला पाहण्यात आली व त्यांना सहज पत्र टाकले आणि ईशकृपा संत कृपा फळाला आली. आदरणीय श्री नाभी काकतकर यांनी माझ्या योजनेस तात्काळ मान्यता देऊन श्री जनी जनार्दनांचे चरित्र छापण्याचा संकल्प परिपूर्ण केला. स्वतः अविश्रांत परिश्रम करून चरित्र मुद्रणाचे काम पूर्ण केले. त्यांचे आभार किती मानावेत. त्यांच्या व संतकृपेच्या ऋणातच मी राहू इच्छितो. आज दिसणाऱ्या या ग्रंथाचे सर्व श्रेय त्यांनाच आहे. परमश्रद्धेय हरिभक्तपरायण धुंडा महाराज देगलूरकर यांचा पुण्य आशीर्वाद या ग्रंथास लाभला. हीच आमची पूर्व पुण्याई. त्यांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन. परमश्रद्धेय आमचे स्नेही व बंधुस्थानी असणारे ॲडव्होकेट नरेंद्र चपळगावकर आणि माझ्या आदरणीय गुरुवर्या व बलभीम महाविद्यालयात बीडच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर सुहासिनी इर्लेकर यांनी माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या या प्रयत्नाला मौलिक व विचारप्रेरक पुरस्कार देऊन मला सदैव ऋणी केले आहे. त्यांचे आभार मानणे त्यांना आवडणार नाही. माझे आदरणीय पिता वेदशास्त्र संपन्न वैद्य श्री जनार्दन बुवा यांनी पदोपदी लेखनासंबंधीचे मौलिक मार्गदर्शन केले. हे अल्पसे चरित्र एवढ्या त्वरेने व देखण्या स्वरूपात मुद्रित करण्यात पुण्याच्या आयुर्विद्या मुद्रणालयाचा वाटा सिंहाचा आहे. त्यांच्यामुळेच हे चरित्र एवढ्या देखण्या व नेटक्या रूपात पुढे आले आहे. चरित्राचे लेखन ते चरित्राचे मुद्रण या प्रवासात ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांचे मनपूर्वक आभार मानून ही जनी जनार्दन चरित्र सेवा न्यूनते पुरते अधिकते सरते करून गोड करून घ्यावी ही सर्व रसिक वाचकांना नम्र विनंती. डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर. आता इथून पुढे चरित्रास सुरुवात होत आहे. श्री संत जनी जनार्दन. श्रीमन महागणपतये नमः.
श्री जनीजनार्दन गुरुमूर्तये नमः. मानवतेचे उपासक. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास केवळ डोळ्याखालूनच घातला तरी एक विलोभनीय अचंबा वाटावा असे चित्र दिसते. ते म्हणजे संत परंपरेचे. मध्ययुगीन महाराष्ट्र संत चरित्राने, संत वाणीने आणि संत वाङ्मयाने सर्वांगाने जणू बहरून फुलून आला असे चित्र 13व्या शतकानंतर दिसू लागले. संतांच्या चारित्र्य सौरभाने दरवळून जाण्याचे असे भाग्य इतर कोणत्याही प्रांतास एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभले नाही. संतांचे पीकच महाराष्ट्र भूमीत उगवले, बहरले. प्रत्येक घरोघरी, कुटुंबात संत परंपरेचे बीज रोवले गेले आणि हे इवलेसे रोप पाहता पाहता विस्तारित होऊन गगनावेरी गेले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही संत कृपेच्या कल्पतरूची छाया पसरली. त्यांची वाणी दुमदुमली. अध्यात्माच्या क्षेत्रातील जाती कुळधर्माचे अवाजवी प्रस्थ ज्ञानदेवांनी कधीच मोडून काढले होते. ज्ञानदेव नामदेवादी संतांनी ज्ञानदीप लावण्याची, अवघाची संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा केली होती. सर्वच संत एका श्रेष्ठ मानवता धर्माचे उपासक असतात. ज्ञानदेवांच्या शब्दात, किंबहुना आर्ताची या लागी, पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांचे भागी जिने जयाचे. इथून पुढचा भाग उद्या सांगण्यात येईल. धन्यवाद.